चेंडू जर विचार केला आपण 10 वाजून 25 मिनिटांनी पहिला चेंडू हाताळतोय गोलंदाज लैलेश. समोर जातील बॅटर साहिल. पहिले 3 षटकासाठी आपल्याला 15 मिनिटाची वेळ देण्यात आलेली आहे. जर आपण 17 मिनिटाचा अवधी घेतला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक राहील. तर 10:25ला हा पहिला चेंडूची नोंद होताना पहिला चेंडू चांगला प्रश्न विचारला पण टप्पा थोडं उजष्टीच्या बाहेर. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. श्री गणेश झालं इथं मात्र जानूस्पोर्ट इताडे टीमचं एका लेगबाईच्या स्वरूपात खातं उघडल्या गेलं. चांगला चेंडू लैलेश यांचं आपण पाहिलं. अजून एक कारिवली गावातून एक नामवंत संघ म्हणून ज्याची ओळख आहे. लैलेश मारा करतोय. समोर बॅटर यावेळेस मात्र रितेश पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. यास पात्रा ट्राय केलाय. चांगला फटका पण तेवढं छान क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर कडे आपण पाहतोय. नक्कीच काही धावा वाचवल्या टीमसाठी. कौतुक होताना पाहतोय. टाळ्यांचा आवाज आपण ऐकलं हे पाहू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय अप्रतिम. रितेश आपलं खातं उघडलं आणि टीमची धावसंख्या बिनबाद 2. यानंतर पोगाव बी विपक्ष निंबवली दोन्ही टीमचे संगणकाने आपण सज्ज राहायचं आहे. राऊंड द विकेट लैलेश यावेळेस पात्र हवेत पंच केले. सॉफ्ट डिसमिसल कव्हर पॉइंटला धक्का बसलाय तो जानूस्पोर्ट इताडे टीमला पहिला. खराब सुरुवात पाहायला मिळाली जानूस्पोर्ट इताडे टीमची. पण बॅटर जर पाहिलं साहिल याला मात्र कव्हरच्या वरतून खेळायचं होतं. टायमिंग परफेक्ट शॉटमध्ये पाहायला मिळालं नाही आणि चांगला बॉल इथं मात्र टाकला होता लैलेशांनी आणि आपल्या टीमला पहिला ब्रेक थ्रू इथं मात्र मिळून देतोय गोलंदाज लैलेश. क्रमांक 3वर नवीन बॅटर दैवत. चांगला बॅटर जानूस्पोर्ट इताडे टीमचा आणि खराब सुरुवात झालेली आहे. क्रमांक 3वर जो चांगला बॅटर असतो टीमचा तो क्रमांक 3. विराट कोहली असो, टेस्टमध्ये राहुल द्रविड असतो, रिकी पॉन्टिंग असो, हे नंबर 3चे बॅटर सातत्याने खूप उच्च कोटीचे बॅटर असतात. त्याचाच परिणाम पाहतोय आपण टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र तसं पाहायला मिळत नाही. कधी येईल क्रमांकावर कोण ठोकून जाईल षटकार चौकार हे सांगता येत नाहीये. कॉमेंट्री बॉक्समधून आपण आवाज ऐकत आहेत माझे सहकारी समालोचक वॉइस ऑफ भिवंडी. सतत 4था दिवस आहे आणि खूपच छान व्यक्तिमत्व, एक चांगले मूर्तिकार मनोज ठाकरे. यास पात्रा फटका प्रथा येत आहे. क्षेत्ररक्षक लावल्या गेलेले त्यासाठी आणि इथं मात्र लड्डू छेल ड्रॉप केले. फक्त एक सिंगल रन्स या बॉलवर पाहतोय आपण आणि नशिबाची साथ बॅटरकडे होती, दैवतकडे. नावही दैवत आहे आणि कधी कधी नशीब सुद्धा लागतोय या खेळामध्ये. थोडंसं निराश असेल तिथे मात्र लैलेश ज्या प्रकारे त्याने क्षेत्ररक्षण लावलं होतं. चेंडू टाकताना थोडंसं परिवर्तन केलं होतं. धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. पलटी फटका सुरेख आहे. अप्रतिम आत्मविश्वास दाखवलाय. चेंडू जाईल सीमा पार. आलाय हा चौकार. नव्हतं म्हणून त्याने हळूच आपल्या पिशवीतला एक फटका काढला, रिव्हर्स अटेंड केलं आणि चांगला फटका. चौकाने मात्र रितेश आत्मविश्वास वाढला असेल, कारण की कुठल्या बॅटरचा चौकार किंवा षटकार मात्र त्याचा मनोबल निश्चित उंचावतोय. काय क्लास फटका होता. धावसंख्या आता मात्र 7 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय लैलेश. राऊंड द विकेटचा मारा पाहतोय आपण. यास पात्र आडव्यात खेळण्याचा प्रयत्न. बॉलला वेग दिला आणि वेगवान चेंडूची हाताळणी. छान वापसी करताना गोलंदाज लैलेश. पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 जानूस्पोर्ट इताडे टीमची. यस, आम्ही उल्लेख केला होता म्हणून होता, कारण की जर आपण 9:30ला पहिला चेंडू टाकला असता तर 5 षटकाचे सामने होते आणि कालच जे अनाऊन्स केलं होतं जर 10:30च्या आसपास सामने सुरू झाले तर मात्र तब्बल 8 संघ नवीन आहेत आणि एक मेगा फिनाले,
एक सेमी एकूण जर विचार केला आपण 9 सामने कव्हरेज करणं सोपी गोष्ट नाही आहे आणि येणाऱ्या प्रत्येक पुढच्या टीमनी सुद्धा आपण वेळेवर पोहोचा. गोलंदाजीमध्ये आपण आता मात्र पाहणार आहोत गोलंदाज एक युवा गोलंदाज यश. व्यासपीठावर निश्चित काही क्षणामध्ये आगमन झालेलं आहे भावेश दादा वारे यांचं. स्वागत आहे आपलं भावेश दादा. आगरी राजा प्रतिष्ठान टीमचे सर्व पाहतोय आपण. आमचे तेजस पाटील साहेब हे व्यासपीठावर आहेत. सातत्याने खूप मोठं योगदान आपल्या समाजासाठी ते करतात आणि आगरी राजा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात मोठी स्पर्धा कमिंग सून आगरी राजा चषक 2025-26 यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एक सिंगल इथे मात्र दैवत याला मिळेल. या एका धावेनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र पाहतोय आपण 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आगरी राजा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. तब्बल ग्रामीण एक गाव एक गटसाठी अद्भुत 42 बाईक आणि 40+ खास आकर्षण म्हणजे 5 बाईकसह सर्वात मोठी स्पर्धा. अजून बक्षीस आपल्यापर्यंत पोहोचले नाही. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मालिकावीर, टोटली बाईक, सर्व बाईक मॅन होतील त्या स्पर्धेमध्ये. आगरी समाजाचा जय जयकार होईल खऱ्या अर्थाने. ओ खूप चांगलं विकेट किपिंग पाहतोय आपण. नंबर 1 विकेट किपर काय याचं एक उत्तम उदाहरण आताच आपण पाहिलं. सुजित पाटील क्लोज विकेट किपिंग, एक चांगलं झेल कंप्लीट केलं. धक्का बसला तो दुसरा. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त आहे ती 8. खऱ्या अर्थाने यष्टीचित करण्याची संधी सुद्धा निर्माण होती पण माहिती होतं की मोठी एज बॅटला आहे आणि माझ्या हातात चेंडू जाऊन विसावलाय तर मी यष्ट्या कशाला उद्ध्वस्त करू. दोन्ही विकेट किपर चांगले होऊन गेले. पाहतोय आपण एक प्रल्हाद पाटील सर मॅन फॉर आलिमगर आणि दुसरे पाहतोय आपण सुजित आणि अजून एक अतिशय क्लास बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होताना यश. चांगला चेंडू परत एकदा पाहतोय. चांगला चेंडू अतिशय भेदक मारा पाहायला मिळतोय. काय ग्रेट डिलिव्हरीची हाताळणी केली पाहू शकता आपण. वाईड यॉर्कर परफेक्ट होता. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न. चला यानंतर पोगाव बी विपक्ष निंबवली ही आपल्याला शेवटची सूचना असेल. ही पहिला डाव संपल्याच्या पहिले आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. वारंवार पुकार देऊन रनिंग कॉम्पिटीमध्ये थोडंसं जो माहोल असतो कुठंतरी विसर पडते. त्यासाठी पोगाव आणि निंबवली हे शेवटचा पुकार आहे आपल्याला. चांगला चेंडू पाहतोय आपण परत एकदा. काय क्लास अप्रतिम आणि याचबरोबर मला वाटते की बॅटर होतोय इथं मात्र फक्त बिमरला चेक करता येईल असे कमिटी आम्हाला सांगतायत. पंचात जे निर्णय मैदानी पंच आपण तिथून द्यायचे. सर नेमका काय करायचंय. तिसऱ्या पंचाकडे मागणी केलेली आहे. हे पाहू शकता आपण तिसरे पंच चेक करताना.
पाहतोय आपण नॉट आउट. यस. सज्ज होताना गोलंदाज रेट टाइमवर द विकेट मारा करण्यासाठी. यास पाहता चांगला चेंडू ऑन साईडकडे टर्न केलंय, एक धाव पूर्ण होते पाहतोय आपण. आणि इथं मला निश्चित फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या पुढे सकते आता मात्र बऱ्याच वेळेनंतर पाहतोय आपण 9-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली बॉलिंग अटॅक वीर बजरंग कारगिल टीमची पाहतोय आपण. काय चांगलं षटक, सिंगल विकेट, डॉट डॉट आणि सिंगल. शेवटचा चेंडू असेल. 4 षटका सामना आहे म्हणजे दुसरं षटक प्रगतीपथावर, फक्त आणि फक्त 9 धावा. सन्माननीय फोगावचे आमचे संतोषदादा उमराटकर साहेबांचं आगमन होताना पाहतोय दादा आपण या व्यासपीठावर. फुल टॉसवर फटका पाहतोय आपण. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपल्या गेलं झेल. अजून होते एका विकेटचं पतन. मिडविकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न, कुठेतरी टायमिंग फटक्यामध्ये पाहायला मिळाली. शक्ती नव्हती, उंची जास्त होती, लांबी कम आणि पूर्व अनुमान घेऊन सुरक्षित हाताची जोडी पाहिली आपण. त्यामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि अजून एक धक्का बसलाय. जानूस्फोट इताली टीमची स्थिती खूप नाजूक पाहतोय आपण. 3 बाद फक्त 9 येणार. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण आगरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तेजस दादा पाटील आणि सदस्य उमेश तारे यांना आपण पाहतोय. 30 षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज पाहतोय आपण. VIP डाईज इंडिया टोकाकडनं सज्ज होतोय मारा करण्यासाठी. जतीन, खूप चांगलं नाव, मोठं नाव आहे या टीममध्ये. जर पाहिलं आपण धावसंख्या 9, नाजूक स्थिती, आक्रमण करणं गरजेचं आहे तुम्हाला. 35 पर्यंत जर मजल मारायची असेल तर. नवीन बॅटर खेळपट्टीवर आलाय तो. आता मात्र पाहतोय आपण गौरव. जितू स्ट्राईकला असेल इथे मात्र पाहतोय आपण गौरव. फोर्टी प्लसचे फाउंडर मेंबर आता आदरणीय संतोष उमराडकर साहेबांचं आगमन होताना आपण पाहतोय. याच पात्र हा फटका पंच केले पाहतोय आपण. स्वीपर कोरकडे अतिशय वेगाची चेंडू सरकताना एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी, पण एकच सिंगल इथं मात्र पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा कारगिल टीमचं आता मात्र आपण पाहतोय. धावसंख्या आता मात्र द्विरंकीत प्रवेश करते ती 10. 3 बाद. 30 षटक प्रगती पथावर असताना जतीन मारा करते VIP डाईज अँड या टोकाकडनं. खूप मोठे मोठे संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. रेड टाइमवर द विकेट. याच पाता फटका हवेत आहे. स्वीपर कव्हरकडे क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू वाईडिस्ट लॉंग ऑफच्या वरतून षटकार. पहिला षटकार या डावातला. जवळपास डॅशिंग फटका होता. कव्हरच्या वरतून एवढं सोपं नाही आहे षटकार ठोकणं आणि तो षटकार मारले. जितू चांगली सुरुवात करतोय. षटकाराने आपलं खातं करतोय. टीमची धावसंख्या आता मात्र सन्मानजनक स्थितीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना बॅटर जितू. 16. 3 बाद. 30 षटक प्रगतीपथावर. यानंतर जो सामना होईल निंबवली विपक्ष पोगाव बी.
राईट टाइमवर द विकेट. गोलंदाज जतीन परत सज्ज होताना. याच पात्र हा शॉट पाहतोय आपण हवेत आहे. दूर क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला भेदून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. दरम्यान पाहतोय आपण सन्माननीय सुभाष वारे साहेबांचं आगमन होताना. लेट एंट्री पण ग्रेट आहे. या दादा या, आपण व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत असेल. अतिशय छान बॅटिंगचं प्रदर्शन सध्या पाहतोय आपण. जितूच्या बॅटमधून दुसरा एक चांगला फटका. यावेळेस धावा मिळाल्या 4. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचं संपर्क व्यवस्थित पाहायला मिळत नाहीये. कमबॅक छान करताना जतीन हा बॉलर पाहतोय आपण. धावसंख्या 20. तिसरं षटक प्रगतीपथावर. थोडंसं का होईना पण मागणं षटक जतीन यांचं पाहतोय आपण. कारण की जितू नावाचा आक्रमक बॅटर खेळपट्टीवर आलाय आणि 3 चेंडूमध्ये पाहतोय की आपण 10 धावसंख्येवर नाबाद खेळपट्टीवर अजून आहे टीमसाठी जतीन. आड्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. पॉइंटकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. खऱ्या अर्थाने ऑनसाईडकडे खेळायचं पण चेंडू मात्र ऑफसाईडकडे गेला आणि त्यावेळेस मात्र वेळ होती सहज स्ट्राईक रोटेट करण्याची. एका रन्सनी मात्र धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. 21 धावा, 3 गडी बाद. निंबोली टीमचा संगणक आणि पोगाव टीमचा कॅप्टन्स आपल्याला ऑफिशियली ही सूचना आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. यस, षटकाराची हॅट्रिक असो की मात्र विकेट हॅट्रिक की मात्र विकेट मेडन षटक. 333 सन्माननीय निलेश पाटील साहेब यांच्याकडून. अतिशय चांगला चेंडू होता. परत एकदा पाहतोय आपण. षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7ची सरासरी कायम ठेवलेली आहे. 21 धावा आणि आता मात्र शेवटचं षटक. धावसंख्या 21. 21 लॉस ऑफ 3 विकेट. एंड ऑफ थर्ड ओवर. 21 रन 3 विकेट के नुकसान पर. कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति पर. चमकीली धूप, धीमी हवाएं चलती हुई, सुहाना मौसम पोगाव के इस स्टेडियम पर आदरणीय सुभाष दादा वारे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून खूप मोठे योगदान लाभलेलं आहे. वेलकम सुभाष दादा. तब्बल 5000 रुपयाचे योगदान त्यांनी या स्पर्धेला दिलेले आहेत. याच पात्र फटका हवेत आहे. काय क्लास आहे पण टायमिंग ठीक नाहीये. प्लेसमेंट ठीक नव्हती, टायमिंग छान होती आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर जितू याला. शेलके ब्रदर्सचे प्रोप्रायटर तुषार शेलके यांचं आगमन. अंदाज अपना अपना. कल भी हीरो थे, आज भी है और आगे भी रहेंगे. एकवीस धावा पाहतोय आपण. 4 गडी बाद. चला पण हे बघा, किमान 4 षटकामध्ये 10 वेळेस झालं. निंबोली टीमचा संगणक आणि पोगाव टीमचा कर्णधार. आपण हा डाव संपण्याच्या पहिलीच्या आत ज्या टीमचा संगणक इथं उपस्थित राहणे त्या टीमला मात्र पेनलाइज केलं जाईल. सुजित ग्रेट ऑलराऊंडर मारा करतोय. चांगला चेंडू, तेवढा छान असा फटका टर्न केले. ऑनसाईडकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी होते पण काय चांगलं थ्रो पाहिला आपण. चांगलं क्षेत्ररक्षण कारवली टीमचं सातत्याने या इनिंगमध्ये पाहतोय आपण. धावसंख्या 22. सुजित सज्ज होताना. अंतिम षटक प्रगतीपथावर. हा बॉल चांगला होता. बॅकफुटला जाऊन फक्त पुश केले.
कव्हर क्षेत्राकडे आणि एक रन सहज कंप्लीट होताना. बॉल टू बॉल जर पाहिलं आपण तर एवढी मोठी जास्त सरासरी नाही आहे, ॲव्हरेज जास्त नाही आहे. धीम्या गतीची बॅटिंग पाहतोय. याचं एकच कारण पाहिलं आपण की गोलंदाजीची अचूक धार काढली टीमची. यावेळेस पाहता प्रत्येक लांब मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण परफेक्ट, थोडंसं खराब कामगिरी पाहतोय आपण. ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पहिल्या वेळेस. आणि तर मात्र तिसरी धाव होईल की नाही आणि होतोय बाद, धाव बाद. क्रॉस करताना आणि धावसंख्या जर पाहिली आपण 25 बाद. या पहिल्या डावातले काही शेवटचे चेंडू येण्याची बाकी आहेत. 30 पर्यंत मजल मारेल काय हा संघ पाहतोय आपण. निंबवली विपक्ष पोगाव. चला दोन्ही टीमचे संगणक यस आलेले आहेत. दोन्ही टीमचे संगणक 2 चेंडूनंतर पाहतोय की आपण टॉस होईल. टॉससाठी टॉस बॉक्समध्ये सज्ज असेल व्हाईस ऑफ भिवंडी मनोज दादा. यावेळेस पात्र हवेत आहे पण क्लिअर होईल काय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. निश्चित 4 धावा वाचवतो की 3 पाहिजे. तिसरीला प्रयत्न इथं मात्र करणार. थ्रो चांगला येतोय. एकाच ट्रॅकवर 2 गाड्या म्हणजे इथं ॲक्सिडेंट होणारच. खूप छान प्रयत्न होता पण आमचे तिसरे पंच उमेश किने सर चेक करताना काही कुठल्याही टीमवर अन्याय होणार नाहीये याची खबरदारी करताना पाहतोय आपण. तिसरे पंच उमेश सर याची चेक करताना पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर जास्त धावा नाही येत. याचं एक कारण पहिलं आपण वीर बजरंग टीमची गोलंदाजी खूप छान पाहायला मिळाली अचूक टप्प्यावर. आणि हा आला इथं मात्र पाहतोय आपण षटकार. सज्ज होताना बॅटर चांगला फटका होता. सजवला होता फटक्याला. हा चेंडू मात्र काय घडले काय बिघडले पाहिजे. निश्चित पंच वळतील आमच्याकडे. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. अतिरिक्त धावा आता मात्र या षटकामध्ये येताना पाहतोय. टीमची धावसंख्या आता जर विचार केला आपण तर एक सन्मानजनक धावसंख्या उभी करताना धावसंख्या 33. काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि टॉस करण्यासाठी आमचे दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे आहे. यावेळेस पात्र टर्न केले पाहतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मात्र मागणी करेल काय. दोन धावा इथं मात्र निश्चित कंप्लीट केल्या गेल्या आणि अशा तऱ्हेने पाहतोय की आपण धावफलकावर धावा आहेत त्या 35 आणि 36 धावाचं एक छोटस आदरणीय बाळाराम वारे साहेबांचं सुद्धा आगमन होताना पाहतोय आपण. वेलकम, सुस्वागतम. आमच्यासोबत गेल आलेले आहेत.
हे पोगावचा गेल आहे. आदरणीय संतोष उमरारकर साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाही नाही नाही, काहीच नाही विचारणार, तू शांती घे थोडी. यस, आदरणीय संतोष उमरारकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. काटा काटा आलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. निंबोली टीमचा संघ नाणेफेक जिंकलेली आहे. त्यापूर्वी मात्र आपण पाहतोय वातावरण खूप चांगलं आहे, आयोजन खूप सुपर आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. खूप खूप शुभेच्छा निश्चित निंबोली टीमला. आता मात्र माझ्यासोबत पाहतोय आपण पोगाव बी आणि पोगाव ए हे दोन संघ आहे. बोगाव ए टीमचा प्रभाव झालेला आहे. बी पूर्ण ताकदीने आले. त्याचे कॅप्टन पाहतो आमच्यासोबत गेले आहेत, म्हणजे विवेक. तर विवेक, काय वाटते तुला? मला असं वाटलं की मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो एमध्ये, आता एमध्ये ना तू बीमध्ये आला आहे, डिमोशन झालं आहे तुझं, काय कारण आहे? आम्ही बॅटिंगच घेतली असती. ओके, ठीक आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण निंबोली टीमकडे गेलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे मित्र मनोज ठाकरे सरांना. चला, बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद पवार सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्यसु सर्वदा. श्री गणपती बाप्पाला नमन करूया. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत, उभ्या हिंदुस्थानचा स्वाभिमान, हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करू आणि या दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी आपण सुरुवात करू. वीर बजरंग कारिवली टार्गेट घेऊन उतरलेला आहे. आपण पाहतोय 36 धावांचं आव्हान पाहायला मिळेल. 4 षटकांमध्ये कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल हे आपण पाहणार आहोत. अतिशय दोन्ही टीम चांगल्या आहेत. एक आपण पाहिलं तर पश्चिम विभागामधील भिवंडीतील कारिवली आणि पूर्व विभागामधील आपण पाहिलं तर इताडे, असा हा सामना मित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जहानमान स्पोर्ट क्लब पोगाव आयोजित स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक 2025 भगवमय वातावरणात आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या सकाळच्या सत्रामध्ये या मंचावरती उपस्थित मान्यवर, या क्रीडानगरीत प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि यूट्यूबच्या माध्यमातून आमचा लाडका प्रेक्षक राजा जोडला आहे, त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी स्वतः मनोज ठाकरे, माझ्यासह सुनील पवार सर आणि आमचे गुणलेखक आपण पाहतोय नाईक सर. तसेच लाईव्हचे स्कोरर आमचे अप्रतिम पाहायला मिळते हर्षद. क्या बात आहे. आणि निश्चित कुठलंही काम असतं ते मनापासून करायचं असतं आणि लाईव्हच्या माध्यमातून ही टीम खूप चांगली काम करते. कॅमेरा वर्क असोय किंवा गुणलेखन असोय, स्कोअर कार्ड असोय, या सर्व गोष्टी ज्या जिथल्या तिथं आणि जशा तशा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास करून खरं म्हटलं तर जयानमान पोगाव हा जो संघ आहे, टीम आहे, या टीमने बरोबर या स्पर्धेमध्ये सर्व गोष्टींवर लक्ष दिलेलं आहे. एक एक छोटी छोटी का होईना, परंतु जशाच तशी आणि जिथल्या तिथे कशी होईल याच्याकडे लक्ष घातलेलं आहे. खास करून तुषार शेळके असतील आणि सागर पाटील असतील, यांनी खास करून याच्यामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला आहे. हे पडद्याच्या पुढे, पडद्या मागून सर्व टीम आपल्याला जी जिम्मेदारी दिली आहे ती पूर्णपणे पार पाडताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला एक चांगली पाहायला मिळेल. पाहूया. दरम्यान पुढील चेंडू, यावेळेस पहिल्या चेंडूवरती दिशा दिली आहे. पॉईंटच्या रिझल्ट मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतो. क्षेत्ररक्षक धावतो त्याच्या मागे, काय करतं पाहूया. परंतु चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पार. येतोय चौकार. पहिल्याच चेंडूवरती दणदणीत चौकार. पुढील चेंडू
यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता होत तसं खेळता आलं नाही आहे, बट एक धावी रोखू शकत नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 5 या अंकावरती. सुजित, भिवंडी तालुका क्रिकेटमधील एक मोठं नाव, स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या गावाच्या अस्मितेसाठी नेहमीच तत्पर असणारा हा खेळाडू मित्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अजय येतोय, चांगला क्लास आहे, चांगली खेळली आहे आणि चांगला फॉर्म आहे. पाहूया तो बरकरार ठेवतो का. पहिल्या चेंडूचा सामना करतोय, उडवलेला आहे, मिस टाइम जरूर झालेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून येतोय, क्या बाद, एवढा कॅश, वेल जज कॅश, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. अजय आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फिनाले फायनल दिवस आहे आणि आपण पाहिलं तर सलग ही 4 दिवस चालणारी स्पर्धा. प्रेम दिल्याने प्रेम मिळतं असं नेहमी म्हटलं जातं. अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठाला भेट देण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत. मग या परिसरातील असो किंवा भिवंडी तालुक्यातील असो, सर्वच नामांकित व्यक्तिमत्व या क्रीडा मंचाला मात्र भेट देऊन गेलेले आहेत. खऱ्या अर्थाने या टीमवरती, या पोगा गावावरती असलेलं प्रेम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण पाहतोय लवेश येतोय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 36 धावांचं आव्हान लवकरात लवकर कशा प्रकारे संपवता येईल याकडे लक्ष देत असताना या ठिकाणी अतिघाई संकटात नाही, अजय मात्र तंबूच्या रस्त्याला परतताना पाहायला मिळालं. लवेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एक चांगला व्यक्तिमत्व आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळ खेळतो. यावेळेस फुलटॉस होता, इथं सन्मान पहिल्या चेंडूवरती देण्यात आला कारण तयार नव्हते. मनासही बाळगलं होतं की मी एखादं रन करून माझी डावाला सुरुवात करेन आणि त्या पद्धतीने जो चेंडू आला होता त्याला नशियत देता आली नाही आहे. पण मी तर म्हणेन ज्यावेळेस फास्टेस्ट क्रिकेट असते, 4 षटकांचे सामने असतात, त्यावेळेस पॅव्हिलियनमधूनच सेट होऊन यायचं असतं आणि मैदानाच्या आतमध्ये ती तत्परता दाखवायची असते. परंतु एक चांगला निर्णय, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे 5 या अंकावरती. 36 धावांचं आव्हान धावफलकावरती आहे. पुढे चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी. परत एक आत्मविश्वास जरूर दिला जाईल कारण मिळवता बॅट ज्यावेळेस चेंडू येतोय त्यावेळेस आत्मविश्वास जो आहे तो खूपच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. यस, या ठिकाणी आपण पाहू शकता पोगाव गावचे एक चांगले व्यक्तिमत्व, तसेच पोगाव टीमवरती सर्व त्यांची जिम्मेदारी त्यांनी स्वीकारली. असं स्पॉन्सर पॅकर आपण पाहतोय सन्माननीय प्रवीणजी संतोष पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सर. जय हनुमान पोगाव संघाचे आपण पाहता स्पॉन्सर, टी शर्ट स्पॉन्सर असेल किंवा कुठेही मॅच वगैरे भरायची असेल, कुठल्याही काही लागो, सर्वस्व करता धरता म्हटलं तर वागो ठरणार नाही असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचंही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता थोड्याच वेळात त्यांच्याकडून नाश्त्याची सुद्धा व्यवस्था होईल. सर्वांनी तयार राहायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. एक गुड फाईट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 7 धावा फक्त खर्च केल्या कारण माहिती आहे धावा वाचवायच्या आहे. त्याच्यासाठी पहिलं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं होतं. पॉवरफुल गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षय याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जितू येतोय आणि हेच काम करायचं असतं. आता जी जिम्मेदारी संघनायकाने अक्षय यास दिली होती त्याला चोख बजावली, जशाच तसं उत्तर दिलं. येणाऱ्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळालेलं 18 चेंडू आणि 29 धावाची आवश्यकता असेल. इथं मात्र जितू यांनाही ते काम करावं लागेल. धावा थांबवाव्या लागतील कुठेतरी मॅचमध्ये बनवून राहण्यासाठी. खास करून या खेळपट्टीचा विचार केला तर सलग 4 दिवसामध्ये फलंदाजांना खूप कारगर ठरलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. कारण आपण पाहतो या पिचवरती अशा ह्या फलंदाजीला कारगर ठरणाऱ्या ही पिचवरती मिडन 2 ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 2 विकेट हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली. म्हणजे तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये लाईन लेंथ आणि चेंडूचा टप्पा चांगल्या प्रकारे हाताळताय तर निश्चित तुम्हालाही कारगर ठरेल अर्थात गोलंदाजासाठी. पाहूया टर्न होतंय, यावेळेस उडवलाय, उंची अधिक गेलेली आहे, लांबी गाठेल का पाण्यासारखं राहील, बट लांबी काय गाठता आली नाहीये आणि या ठिकाणी झेलही कन्वर्ट करता आलं नाहीये. जीवनदान दिलं जातं. अतिशय मुवमेंट कुशल आहे कारण आपल्या खिशामध्ये पैसे कमी आणि त्यावेळेस खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. इथं मात्र झेल सुटलं गेलं, जीवनदान दिलं गेलं आणि दरम्यान
2 एकच धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने 8 या अंकावरती धावफलकी जाऊन पोहोचते. लो कॅच जितो मॅच हा सूत्र आहे, प्रमेय आहे, खास करून आपण विचार केला तर क्रिकेटचा. आणि त्या कुठेतरी चुकी पाहायला मिळालेली. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथं मात्र आपण पाहतोय की पंचांच्या माध्यमातून लेगबायचा इशारा केला जातोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करते, नो डाऊट. परंतु क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं ना तर 3 दुव्यामध्ये 3 फॉर्मॅटमध्ये तुम्ही प्रबल असावे लागतात. मग फलंदाजी असो, त्याचबरोबर गोलंदाजी असो, आणि सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजेच फील्ड प्लेस, क्षेत्ररक्षण तुमचं मजबूत असावं लागतं. कमवण्यापेक्षा वाचवणं खूप गरजेचं असतं. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेलं पाहतोय आपण. बराच काल चेंडू हवेमध्ये होता, परंतु पाहतोय आपण क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि एकच धाव. सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही कमवता किती याला महत्त्व भरपूर आहे, परंतु ते वाचवता किती हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आता धावा आपण कमी कमवल्यात, आता वाचवायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांनी 11च्या 11 खेळाडूंनी ती तत्परता, ती मेहनत, ती जिद्द दाखवून संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा जितू तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फुलटॉस होता, लोअर फुलटॉस म्हणू शकतो आपण, परंतु पाहूया. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट केली. हा नातू तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि या दोघांच्या तालमेलमध्ये मात्र पंचांचा थर्ड अंपायरला इशारा केला गेला आहे. काय घडलं असेल मैदानाच्या आतमध्ये येणारा काल सांगून जाईल, परंतु कुठेतरी कारवली संघाला चिंतेचं वातावरण. यावेळेस फलंदाज बाद होतोय. सन्माननीय प्रदीपजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. स्वर्गीय महेश बार्शी स्मृती चषक 2025 मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेब या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलंही मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने मेगा फिनाले आहे, फायनल डे आहे. आज मान्यवरांची रेलचेल राहील. 4 दिवस सतत होतीच त्या नो डाऊट, बट आज भरपूर राहील. कारण ज्यांना वेळ मिळाला नाही, आज वेळ काढावा लागेल. कारण चांगली स्पर्धा आहे आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या नावी ही स्पर्धा खेळवली जाते त्या व्यक्तिमत्वाचं निश्चित या विभागामध्ये चांगलं नाव आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यांची प्राणज्योत तेवत ठेवण्यासाठी या कमिटीच्या माध्यमातून, अर्थात पोगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने ही स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 11 पाहायला मिळते. निश्चित मरावे परी कीर्ती उरावी असं नेहमी म्हटलं जातं. कमीत कमी आपण गेल्यानंतर 100 वर्ष तरी आपलं नाव या समाजामध्ये तेवत राहिलं पाहिजे, असं कर्म करून जाणं गरजेचं आहे. तुमच्या 7 माळ्याच्या बिल्डिंग कोणी बघायला येणार नाही आहे, पण प्रेमळ आवाज देणारा स्वभाव मात्र तुमचा 100 वर्ष तुम्हाला जिवंत ठेवू शकतोय. बोलूया खेळाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्कमध्ये. 11 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस अल्टी पलटी, चेंडू मात्र मारेल गुलटी, सीमा रेषा बाहेर येतोय चौकार. माहिती आहे बॅटमधून धावा बनत नाही, कुठेतरी वेगळा प्रयोग करणं गरजेचं आहे. आणि हे हत्यार चूज केलं रिवर्स आणि त्याच्यामध्ये योग्यरित्या फटका खेळून काढले. 15 धावा धावफलकावरती, 36 धावांचं लक्ष्य. पुढे चेंडू यावेळेस हलक्या हाताने आपण पाहतोय कव्हरला दिशा दिली गेली. एक्स्ट्रा कव्हर होऊन क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत एकच धाव. एका धावेने धावसंख्या 16. सन्माननीय अभिजितजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलंही स्वर्गीय महेश बार्शी स्मृती चषकमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पंचकृषीतील चाविंद्रा पोगाव गावातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, आजी माजी नगरसेवक असतील, सदस्य अध्यक्ष असतील, या सर्वांना विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कारण या ग्राउंडमध्ये उपस्थित असेल प्रत्येकावरती आमची नजर जाईल असं नाही आहे. ज्याच्यावरती नजर जाईल त्यांना आम्ही बोलावून घेतोय. पण ही स्पर्धा तुम्हाला सर्वांसाठी आहे. सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय अनंतजी वारे
त्याचबरोबर सन्माननीय सुरेश शेलके साहेब, त्याचबरोबर सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब हे इथं उपस्थित आहेत. तसेच सन्माननीय सर्वांचे लाडके रामदासजी गुलवी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे आपण या क्रीडा मंचावरती आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच आपल्या गावाची स्पर्धा आहे, मान सन्मान आपण पाहतोय, अभिवादन आणि स्मृतीस आठवण ठेवण्यासाठी ही स्पर्धा मित्र आयोजित केलेली आहे. तर तुम्हा सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. गोलंदाज पाहूया या ठिकाणी टर्न होत आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेलं पाहतोय आपण. एक धाव कंप्लीट केलीच जाते आणि एकच धावेवरती समाधान मानले जाते. धावसंख्या पाहतोय आपण 17 या अंकावरती. हर्षल तिसरे ओव्हर हाताळण्यासाठी येतोय. मित्र म्हणे एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये साकारतायत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हाही बॅटवरती घेता येत नाहीये. आपण पाहतोय निर्धावची या ठिकाणी होते सांगता. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्पिन होतं, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक आणि कधी कधी आपण पाहतोय स्पीड देतोय. गोलंदाज नौका आहे परंतु कला चांगली आहे. आणि मित्र कलेशिवाय हा क्रिकेट खेळ नाही आहे. सर्वांना आवड आहे क्रिकेटची, बट याच्यामध्ये प्रावीण्य तोच मिळवतो ज्याच्याकडे कला आहे. आणि हा मोठा कलाकार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार, षटकार. वर बांधून ठेवलं होतं परंतु एक संजीवनी भरणारा फटका या ठिकाणी आपण पाहतोय. सुजित अर्थात या संघातील अतिशय सिनियर आणि मित्र म्हणेन खूप अनुभवी असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. कधीपासून आपण पाहतोय सिंगल डबलने खेळ रोटेट करीत होता. सामना कुठेतरी आपण अडचणीत पाहायला मिळालं आणि ते कुठेतरी हेरलं आणि जशी सिच्युएशन, जशी स्थिती त्या पद्धतीने फटका, षटकार. पुढे चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये आता फटका फसला गेला. इथं कुठेतरी चुकी पाहायला मिळाली आणि आता तंबूचा रस्ता नापावा लागेल सुजित यास. चला चला फलंदाज, चला मैदानाच्या आतमध्ये. आपण लवकर या. जेवढा वेळ मित्र वाचवता येईल तेवढा वाचवा. अंतिम क्षणामध्ये मेगा फिनाले ज्याच्यासाठी हा केला आहे अट्टहास, शेवटची फायनल गोड व्हावा त्याच्यासाठी आपल्याला 4 षटकांचा तरी किमान सामना झाला पाहिजे. कमिटीचा तर विचार आहे की 5 षटकांचा सामना आपण फायनल खेळू, बट तुमचं सहकार्य असेल तर निश्चित ते सत्यात उतरेल. स्वप्न जरूर पाहिलं आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्याच्यामध्ये लागणारे कलर मित्र तुम्हाला भरायचे आहेत आणि ते फक्त वेळ वाचूनच कलर भरू शकतात, याची नोंद घ्यायची आहे. आता मॅचचं सिक्वेशन, इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. धावा बनल्या त्याला खूप महत्त्व आहे, परंतु आता धावा किती हव्या आहेत ना याला खूप महत्त्व उरलं आहे. कारण येणारे 8 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज. उलटी गिनती सुरू. 8-13चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये विकेट गेला सुमित. नवीन फलंदाज कल्पेश. यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू मात्र आगल्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न. निर्धावची या ठिकाणी झाली सांगता. कुठेतरी सुजित बाद झाल्यानंतर मित्रमंडळींनी कठीण परिस्थितीमध्ये कारवली संघ पाहायला मिळेल, परंतु त्याच्यावरती मात करून विजयासाठी घोडदौड करण्यासाठी तुम्हाला योग्य फटके खेळावे लागतील. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने आपण पाहतो मिडविकेटच्या रिजनमध्ये डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चांगले क्षेत्ररक्षण, दबाव टाकला गेला आहे आणि या दबावामध्ये आपण पाहिलं तर यशस्वी होतंय फलंदाज. निश्चितच आपल्याला धाडस खूप महत्त्वाचं असतं आणि धाडशी निर्णय घेणे खूप महत्त्वाचं असतं. इथं तमा बालेगली नाही, मी बाद होईन, परंतु काय रनिंग पाहायला मिळाली आणि या दबावामध्ये कुठेतरी गडबड पाहायला मिळाली आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. आता मात्र आपण पाहिलं तर 36 धावांचं आव्हान होतं 4 षटकांमध्ये आणि आता विजयाची समीकरण पाहायला मिळते. शेवटचा अंतिम ओव्हर अर्थात 6 चेंडू आणि 11 धावांचं इक्वेशन तयार झालेलं आहे. सामना अजून संपलेला नाही आहे कारण कोणीही अजून याच्यावरती पकड मजबूत केलेली नाही आहे. 50-50 अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 9च्या सरासरीने सामना चालू झाला त्यावेळेस पाहायला मिळाली, परंतु आता 11ची सरासरी हवी आहे. जय हनुमान पोगाव टीमचे कोच सन्मान्य भावेजी वारे
आपणास विनंती आपण या आणि खूप मेहनत घेत आहेत या टीमसाठी जे लागेल तेही पुरवत आहेत आणि खास करून चालू हंगामामध्ये सन्मान्य प्रवीणजी पाटील साहेबांनी तर सांगितलं आहे तुम्हाला काय पाहिजे ते देण्याला तयार आहोत, बस मला खुश करा. प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही काहीतरी निदान टॉप 4 मध्ये तरी पोहोचा ही त्यांची मन इच्छा आहे. आणि आज संध्याकाळी त्यांच्या माध्यमातून सुद्धा या टीमला चांगलं आयोजन केल्याबद्दल पार्टी सुद्धा आयोजित केली गेली आहे. थोड्या वेळात त्यांच्याशी आम्ही चर्चा करू की आम्हाला ही सहभाग आहे की नाही आहे, लिमिटेड आहे की अनलिमिटेड आहे पाहण्यासारखं राहील. आतापर्यंत चांगलं योगदान या टुर्नामेंट सुद्धा साठी सुद्धा त्यांचं पाहायला मिळालेलं आहे. सन्माननीय प्रवीण पाटील उलव्या खेळाकडे थोडीशी कुशल मुवमेंट मध्ये मॅच पाहायला मिळते. 6 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाज टर्न होता गोलंदाजी मार्क वरती. पाहूया पहिल्या चेंडूची फेकी करतोय, यावेळेस उडवलाय. क्या बात आहे. एक कव्हरच्या रिजनला क्षेत्ररक्षण नाही आहे, खाली रिजन आहे. चेंडू जातो सीमा पार, दणदणी देतोय चौकार. बॉल 7. क्या बात आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं ना तर 3 गोलंदाजाने बांधून ठेवलं होतं, परंतु या वेळेस पहिल्या चेंडूवरती सामन्याला खुला करतोय कारण येतोय चौकार. आणि अशा स्थितीला ज्यावेळेस चौकार येतोय त्यावेळेस मनधैर्य निश्चित आत्मबल फलंदाजा वाढला असेल, परंतु झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल हे कोणाला माहिती नसतं, म्हणून तर या खेळामध्ये सिक्वेन्स आहे रोमहर्षक पाहायला मिळतंय. पाहूया, अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 चेंडूंमध्ये 7 धावेची आवश्यकता. पुढील चेंडू पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाज. यावेळेस पाहतोय आपण कार्पेटच्या साहाय्याने अप ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट. यस, फलंदाज जाईल डगआउटच्या रस्त्याला नीट. चांगली होते त्याच पद्धतीने या ठिकाणी डीजे मास्टरी चांगली धून पेश करतोय. डीजे तुम्ही लाखाचं बसवाल, परंतु ती ऑपरेटिंग जर तुमची झाली नाही आहे तर त्याला काही अर्थ उरत नाही ना. चांगली ऑपरेटिंग सलग 4 दिवस माईक सिस्टम ही चांगली दिली, कधी सांगायला लागलं नाही आहे की आवाज बारीक कर, मोठा कर, इको वाढ, हे वाढव ते वाढव, असं काही सांगायला लागलं नाही आहे. जे कमी पडेल ते पुढला जातंय आणि खास करून याकडे लक्ष घातलं जातंय. तुषार शेळके असेल, सागर पाटील असेल, प्रत्येक मुवमेंटवरती त्यांचं लक्ष असतं. कॅमेरा वर्क असेल, ऑपरेटिंग असेल आणि कॉमेंटेटर असेल, या सर्वांवरती बरोबर त्यांचा वॉच आहे. ओल्या खेळाकडे आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 6 धावेची आवश्यकता आहे. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे, व्हॉट अ बॉल. निश्चित अशा स्टेजला ज्यावेळेस निर्धावचा जो चेंडू हाताला जातो ना, मी तर म्हणे का सोन्याच्या टिकलीला जेवढं भाव आहे ना तेवढं भाव या चेंडूला पाहायला मिळतोय. कारण इथं मात्र सामना अतिशय कुशल मुवमेंटमध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला, तदनंतर आपल्याला रनआउटच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळाला आणि इथं डॉट. पुढील चेंडू आता चांगला फटका सजवला आहे. गॅप मध्ये चेंडू येतोय दुरून क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. अचानक फ्रेम मध्ये येतोय. दुसऱ्या धावेची मागणी आणि या ठिकाणी सैफरित्या फलंदाज पोहोचते आपल्या घरामध्ये. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. यस, हसमुख दिलदार मनाचा राजा माणूस दिलीपजी पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच सन्मान्य रामदासजी गुलवी यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्मान्य रोहिदासजी साहेब यांचंही, सन्मान्य अनंतजी वारे आपणही आपलंही या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य सुरेशजी सेलके आपणही यायचं आहे. मॅच अतिशय कुशल पाहायला मिळते. आता मात्र विजयाचं 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठं आणि सामना आला कुठं. 36 धावांचं आव्हान होतं, असं वाटलं ते लवकर सामना संपेल, बट तसं काय घडलं नाही आहे. क्रिकेट याच्यासाठी तर खास जाणला जातोय, कारण क्रिकेट असा खेळ आहे की सरड्यापेक्षा अधिक गतीने रंग बदलतोय.
औपचारिकतेने भरलेला आणि आपण पाहिलं तर अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. म्हणून तर म्हटलं जातं ना की मानवी जीवनाचा मेल आणि क्रिकेटचा खेळ साम्य मानलं जातं. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्माननीय आमच्या ह्या स्पर्धेला बॉल स्पॉन्सर सुदामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चित आहे की चांगलं व्यक्तिमत्व या विभागामध्ये त्यांचं नाव आहे. तर आपणास विनंती, आपण या व्यासपीठावरती बैलगाडा शर्तीचे एक शॉकिंग आणि एक चांगलं व्यक्तिमत्व बोल्या खेळाकडे गोलंदाज टर्न होते, यावेळेस उडवलाय, सामना या ठिकाणी फिनिश केला जातोय. चेंडू सीमा पार सिक्सर आणि एक चांगला दणदणीत विजय या ठिकाणी. जिसने प्यासे को पानी पिला दिया उसने सातों समुंदर को नीचे दिखाया, असं आमचं पाणी स्पॉन्सर सन्मान्य महेशजी वारे साहेब उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती, आपण या क्रीडा मंचावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य सुदामजी पाटील साहेब आपण पाहतो या स्पर्धेसाठी त्यांनी बॉल स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर चला निंबोली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जातोय जतीन, नो डाऊट जतीन या आपण आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा. क्या बात आहे. महेशजी वारे साहेब यांचं आगमन होत आहे. सन्मान्य सुदामजी पाटील आपण पाहिलं तर दोन्ही या विभागातील नामवंत व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम पाहायला मिळत आहे. सध्या ते 40+ मध्ये आपली जादू दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपल्याला मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी जी आहे ती सन्मान्य साईनाथ पाटील साहेब यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे. आपण या व्यासपीठावरती विराजमान पाहतोय संतोषजी उंबराटकर